दिमाग में है और आने वाला कल तुम्हारे हाथ में है। कौन कहता है कि कामयाबी किस्मत वालों को मिलती है? इरादों में दम हो तो मंजिल भी झुका करती है, मंजिल भी झुका करती है। So friends, now Dakshata Raut is presenting here a wonderful speech. So please give a big round of applause for her. पुस्तकाच्या पानापानातून ज्ञानाचे वाहती अमृत झरे, पुस्तकाच्या पानापानातून ज्ञानाचे वाहती अमृत झरे, पण जे वाचतील पुस्तके त्यांना मिळेल ज्ञान खरे, त्यांना मिळेल ज्ञान खरे। नमस्कार मित्रांनो, मी दक्षता अर्चना अनिल राऊत, इयत्ता 6वी ची विद्यार्थिनी आज तुमच्या समोर विषय मांडत आहे। तंत्रज्ञानाच्या युगातील पुस्तक बोलते। मित्रांनो, पुस्तक हे व्यक्तीचं जीवन बदलू शकतं आणि पुस्तकाने अनेक व्यक्तींचे जीवन बदलले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते पुस्तकावर आपल्या देशाचे संविधान लिहून गेले आणि आज त्याच संविधानावर आज आपला संपूर्ण भारत देश चालतोय। मित्रांनो, साने गुरुजी ज्यांनी आपल्या जीवनात सर्वात जास्त महत्त्व हे पुस्तकाला दिलं, महात्मा गांधी जे पुस्तकावर आपल्या देशाला स्वातंत्र्य देऊन गेले, हे सर्व थोर पुरुष पुस्तकावर आपल्या देशाचे इतिहास घडवून गेले, पण आज त्याच पुस्तकाचं आपल्या जीवनात काही महत्त्व राहिलेलं नाही, कारण आज आपल्या जीवनात तंत्रज्ञान आलंय, मग पुस्तकाची जागा ही तंत्रज्ञानाने घेतली आहे। मग मात्र या तंत्रज्ञानाची निर्मिती सोशल मीडियामध्ये झाली आहे, मग मात्र घराघरात सोशल मीडियाचा वापर होत आहे। मित्रांनो, या सोशल मीडियामुळे कित्येक तरी विद्यार्थी स्वतःची विचारशक्ती गमावून बसले आहे। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून गेले होते की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। आज आपण शिकत तर आहो, पण तंत्रज्ञानावरून, आणि या तंत्रज्ञानामुळे कित्येक तरी विद्यार्थी स्वतःची विचारशक्ती गमावून बसले आहे। मित्रांनो, कोणीतरी म्हणलं होतं की ओल्ड इज गोल्ड, कितीही नवीन गोष्टी आपल्या जीवनात आल्या तरीही जुन्या वस्तूंची व जुन्या माणसाची जागा आपल्या जीवनात कोणीही घेऊ शकत नाही। त्याचप्रमाणे कितीही तंत्रज्ञान आपल्या जीवनात आलं तरीही आपल्या जीवनातील पुस्तकाची जागा ही कोणीच घेऊ शकणार नाही। पुस्तकाचं महत्त्व आपल्या जीवनात खूप आहे। शेवटी जाता जाता मी एवढंच म्हणेल, मी शब्दात अडकलेल्या पुस्तकांचं जग आहे, मी शब्दात अडकलेल्या पुस्तकांचं जग आहे, पण आता स्क्रीनवरच्या उजेडात कुठेतरी हरवत चाललोय। मित्रांनो, तंत्रज्ञान स्वीकारा, पण पारंपरिक पुस्तकाचे महत्त्व मात्र विसरू नका। धन्यवाद।